अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांची पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। तर ज्या क्षणाची ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात की ताई सप्ताह काळात या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, केव्हा करावं, नियम अटी काय आहे। आता बऱ्याच महिलांना नियम अटी माहिती आहे, पण ज्यांना नवीन पारायण करायचं आहे, ज्या महिलांना खूप भीती आहे, ज्या महिलांना गुरुचरित्राबद्दलची भीती आहे, ती आज मी तुमच्या मनातली भीती काढण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। गुरुचरित्र ग्रंथ जो हा ग्रंथ आहे, या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत आणि जो शेवटचा दिवस असतो म्हणजे 27ला आपल्याला याची सांगता असते। दत्त जयंतीची सांगता बघा, तुम्हाला सांगते गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाच्या सप्ताहाची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते, पण ग्रंथ हे आपल्याला 7 दिवसच वाचायचं असतं। म्हणजे 27ला आपण सगळ्या ग्रंथाचं पठण 26ला आपण सगळ्या ग्रंथाचं पठण करणार। दत्त जयंती 26लाच आहे, पण 27ला केंद्रात सांगता केली जाते। आता सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा घरात पारायण करतो आपल्याला 10 पट पुण्य लागतं, पण गुरुगृही म्हणजेच केंद्रात, मठात, मंदिरात पारायण केल्यावर 1000 पट फळ मिळतं, कारण ते सामूहिक पारायण असतं। सामूहिक पारायणाचं फळ अनंत पटीने मिळतं, अनंत। महिलांनो, मी तुम्हाला सांगेल, जर खरंच तुम्हाला केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रात जाऊनच तुम्ही पारायण करा। याचा अनुभव, याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। ज्यांच्या जवळपास केंद्र नाहीये त्यांनी अर्थात घरात पारायण करू शकतात, किंवा लहान मुलं आहेत अशा अर्थात आपण घरातच पारायण करतो। घरात ज्या घरात वर्षातून 7 पारायण केली जाताना त्या घरात कुठलाही दोष लागत नाही, कुठलाच दोष लागत नाही। पण एवढे पारायण करणं शक्य होत नाही, पण जेव्हा सप्ताह काळात असतात तेव्हा जास्तीत जास्त सेवा आपल्याला पारायण करायचं असतं। तर सगळ्यात महत्वाचं बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो। महिलांना स्पेशली गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी वाचू नये हे मी कधीच सांगणार नाही। मी जेव्हापासून या क्षेत्रात आले मी तुम्हाला सांगते, बिनधास्त वाचा। मी सुद्धा वाचते, काहीच वाईट झालं नाही, खूप चांगलं झालं आहे। जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो महिला वाचू शकत नाही, कारण त्याच्यात काही ज्या अशा ओवी आहेत ज्या वाचल्याने आपला गर्भपात होऊ शकतो असं म्हटलं जातं। पण गुरुमाऊलींनी मराठी प्राकृत आपल्याला समजेल असं छान भाषेत गुरुमाऊलींनी हा ग्रंथ काढलेला आहे, जो महिला बिनधास्त डोळे बंद करून तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकता। बऱ्याच वेळा अजून एक कमेंट्स येते, ताई महिलांनी वाचू नये का? अजिबात नाही, दिंडोरी प्रणीत ग्रंथ तुम्ही आवर्जून वाचू शकता। मी वाचते। सगळ्या महिला, आपण जेव्हा केंद्रात पारायणाला जातो तेव्हा 75% महिलाच पारायण करतात आणि त्याची अनुभूती पण त्यांना एवढी भरभरून दत्त महाराज आणि स्वामी महाराज देत असतात। आता सगळ्यात महत्वाचा, नियम आणि अटी काय आहे? नियम अटी खूप साध्या सोप्या आहेत, अजिबात मनात कुठलं टेन्शन घेऊ नका की काही मला माझ्याकडनं होईल का, दत्त महाराज शिक्षा करेल का, कोणीच काही नाही। तुमच्या मनात भाव आहे ना, आणि थोडेसे काही नियम आहेत ते जे तुम्हाला फॉलो करावं लागेल। पहिला नियम तुम्हाला सांगते, पारायण काळात, आता बघा मी तुम्हाला वाचून दाखवते, काही नियम याच्यात दिलेले आहे, काही दिलेले नाही। सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ, आता जो आपला सप्ताह आहे तर हा 20 तारखेपासून आहे। 20 तारखेला आपला पारायणाचा पहिला दिवस असणार आहे, तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात। आता बघा 19 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, 4 कुत्रे आणि 1 गाय यांचा नैवेद्य काढून ठेवायचा असतो। 4 कुत्रे आणि 1 गाय। आता तरी आमच्याकडे कुत्रे नाही किंवा आमच्याकडे गाय नाही, जरी नाही तरी त्यांच्या नावाचा नैवेद्य तुम्हाला काढूनच ठेवायचा असतो। 1 गायला गेला पाहिजे, 4 कुत्र्यांना गेला पाहिजे, गेला तर अतिशय उत्तम, नाही तर त्यांच्या नावाचा अशा ठिकाणी ठेवा की कुठले पण पशु पक्षी येऊन तुम्हाला खाऊन जाते। त्याच्याबरोबर वाचन करताना, महिलांना घरात वाचन करताना काय कसं करायचं ते तुम्हाला सांगते। घरात वाचन करताना आपल्याला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचं असतं। महाराजांच्या समोर ग्रंथ ठेवला, वाचलं तरी चालेल, ग्रंथ हलवायचा डुलवायचा अजिबात नाही, ग्रंथ नेहमी झाकून ठेवायचा। वाचन काळातच तो ग्रंथ फक्त उघडा ठेवायचा असतो, नंतर तो ग्रंथ झाकून ठेवायचा। आता ही बारीक बारीक नियम आहे, याला काही खूप टेन्शन घेण्यासारखं पण काही नाही। दुसरं की गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याच्या आधी रोज तुम्हाला काय सेवा करायची असते, तर 1 माळ गायत्री मंत्र असतं, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची असते, गणपती अथर्व शीर्षम असतं आणि स्वामी स्तवन असतं। तर हे सगळं तुम्हाला रोज वाचायचं असतं। पहिल्या दिवशी वाचायचं का नाही, ते रोज वाचायचं असतं। गुरुचरित्र ग्रंथ ज्यांना हवा आहे
8208729212 केंद्रातल्या मावशींचा नंबर देते, त्या तुम्हाला ऑर्डर करतील. पण जवळपासचं केंद्र असेल तर आवर्जून केंद्रातूनच घ्या. ग्रंथ फार कमी आहे म्हणून पटकन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ताच मावशींकडनं ऑर्डर करा किंवा जवळच्या केंद्रातून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. त्याच्याबरोबर ग्रंथ हा कधी वाचावा? बघा, ग्रंथ हा तुम्ही पहाटे 3 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचू शकता. पहाटे 3ला बसून जरी 3-3:30च्या दरम्यान वाचलं तरी चालतं आणि ते दुपारी 4 पर्यंत तुम्ही वाचू शकता. आता ग्रंथ पहाटेच वाचायचा का? केंद्रात जेव्हा सामूहिक पारायण असतं तेव्हा 8च्या आरतीनंतर आपण ग्रंथ वाचू शकतो. 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही. फक्त 12 ते 12:30 ह्या अर्धा तासात तुम्हाला सेवा करायची नाही, कारण तो दत्त महाराजांचा दीक्षेचा टाइम असतो आणि आपण त्यांची तेव्हा सेवा करायची नाही. हे फक्त दत्त सेवेसाठीच हा नियम आहे. म्हणून 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला ग्रंथ वाचायचा नाही. तुम्ही पहाटे 3ला वाचा, 4ला वाचा, 5ला वाचा, 6ला, 7ला, 8ला, 9, 10, 11, 12 झालं की थांबवायचं. नंतर तुम्ही 12:30 ते 4 मध्ये तुम्ही वाचू शकता. एका बैठकीत ग्रंथ वाचावा का? मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन. लक्षात घ्या, गुरुचरित्र ग्रंथ एका बैठकीत वाचला तर अतिशय उत्तम. पण ज्यांची गुडघे दुखत आहेत त्यांनी काय करायचं बरं? तर तुम्ही गॅपने वाचलं तरी चालतं. तिला 4 अध्याय तुम्ही वाचले. आता मी माझं बाळ आहे तर अर्थात मला उठावंच लागणार आहे, म्हणून काय देव शिक्षा करेल का? नाही. तुमचा भाव, दत्त महाराजाचा, स्वामी महाराजाचा तुमचा भाव बघतात आहे. तुम्ही किती स्ट्रिक्टली फॉलो करता आणि मनात जर खूप वाईट असेल, पाप असेल तर अशांना त्यांनी तर गुरुचरित्र वाचू पण नाही. आणि मेन म्हणजे नियम अटी पाळायचे असेल तरच गुरुचरित्र ग्रंथ वाचा, नाही तर वाचूच नका. आता हे झाल्यावर गुरुचरित्राच्या काळात परान्न वर्ज्य असतं. तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही. बिस्किट खूप रिक्वेस्ट करताय, बिस्किट खाऊ का, चॉकलेट खाऊ का, मैदा खाऊ का आणि साबुदाणा शेंगदाणे खाऊ का? बघा, आता या खाण्याच्या नियमांवर तुम्हाला मी खाण्याचे नियम सांगतो. कांदा लसूण कडकडीत वर्ज्य. जे कडकडून नियम पाळायचे आहेत ते पाळायचेच असतात. गुरुचरित्र ग्रंथ हा त्याच्या नियमांनी ओळखला जातो, पण नियमांचा खूप बाऊ केला आहे की एवढे नियम, काही नियम नाही. कांदा लसूण वर्ज्य असतं, कारण ती तामसी वृत्ती माणसाची होती, म्हणून 7 दिवस कांदा लसूण वर्ज्य असतं. दुसरं येतं ते किंवा मांसाहार कडकडून वर्ज्य. माझ्या घरातल्या बाकीच्यांनी खायचं का? नाही. गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरात करणार आहात, तुम्ही केंद्रात नाही करणार, घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना रिक्वेस्ट करा की 7 दिवस नाही खाल्लं तर कोणी मरणार नाही. तर मांसाहार कडकडून वर्ज्य. कडकडून ब्रह्मचर्या पाळायची आहे. ब्रह्मचर्या म्हणजे काय? अजूनही प्रश्न विचारले जातात. ब्रह्मचर्या म्हणजे काय? या 7 दिवसात कुठलाही शारीरिक संबंध तुमच्या नवऱ्याचा तुमचा झाला पाहिजे नाही. हा एक नियम तुम्हाला पाळायचा. आता मेन म्हणजे की तुम्ही परान्न खाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या बायकोच्या, आईच्या आणि भाऊजाईच्या हातचं खाऊ शकता. बहीण परकी झालेली आहे, बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही. अजून कुठल्या कामवाल्या ताईंच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही, कारण अर्थात त्यांना मासिक धर्म असतो, त्या कोणी सांगत नाही, त्या घेऊन त्यांचं काम करून जातं. म्हणून परान्न कडकडून वर्ज्य. आता खाण्याच्या नियमांमध्ये काय खायचं तुम्हाला सांगते. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला पित्त होणार नाही, ऍसिडिटी होणार नाही, गुरुचरित्र ग्रंथ वाचताना आळसने आला पाहिजे, ढेकर नाही आलं पाहिजे, हे नियम आहे. ढेकर येणं, आळस येणं हे चुकीचं आहे. आळस नाही आला पाहिजे, आणि जरी आला, कारण माणूस आहे, आजही मला कधी कधी आळस येतो. मी तुम्हाला का सांगते की आपल्यात वाईट गुण आहे, ते वाईट गुण बाहेर पडायला सुरुवात होऊन जाते. त्या ढेकरकडे, त्या आळसकडे लक्ष द्यायचं नाही. मी आणि माझं गुरुचरित्र ग्रंथ, बस याच्यातच तुम्हाला मन रमून घ्यायचं आहे. म्हणून ह्या गोष्टींनी आळस, ढेकर येणार नाही अशा गोष्टी खायच्या नाही. आता ढेकर, शेपूची भाजी खाल्ली की ढेकर येतात, बऱ्याच लोकांना येतात. मेथीची भाजी खाल्ल्यावर ढेकर येतात, ऍसिडिटी होते. ऍसिडिक पदार्थ तुम्हाला खायचे नाही. बघा, आता काय खायचं आहे ते तुम्हाला सांगते, काय नाही खायचं ते तुम्ही समजून घ्या. काय खायचं? एकच धान्य. जर तुम्ही आज भाकरी खाणार पहिल्या दिवशी तर 7 दिवस तुम्हाला भाकरीच खायचं. ज्वारीची खा, बाजरीची खा, गव्हाची खा. चपाती खाणार असेल तर तुम्ही चपातीच खाऊ शकता, बाकी तुम्हाला काहीच नाही. शेंगदाणे. आता कडधान्यामध्ये काय येतं? कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला खायच्या नाही. कधी उपवास आला, गुरुवारात तुम्ही साबुदाणा खाऊ शकता. आता कडधान्यामध्ये शेंगदाणे पण मोडतं, पण शेंगदाण्याने जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर ते शेंगदाणे तुम्ही स्किप करू शकता तुम्ही, आणि ज्यांना होत नाही त्यांनी शेंगदाणे खाऊ शकता. समजा कुठल्याही प्रकारचं कडधान्य खायचं नाही. एक धान्य खायचंय, म्हणजे गव्हाची पोळी खायची आहे. आता भाज्या, तुम्हाला मी काय सांगते, तुम्ही फक्त जे खाते ना, जे खायचं तेच तुम्हाला मी सांगते, नाही तर तुमचं खूप कन्फ्युजन होईल. सगळ्यात आधी भाज्या कुठल्या खायच्या? दूध खाऊ शकता, दूध पिऊ शकता, चहा पिऊ शकता, कॉफी पिऊ शकता. भाज्या, मेथीच्या भाजीने ऍसिडिटी होते, त्या तुम्ही खाऊ शकत नाही. काय खायचं ते तुम्हाला सांगते. दोडकं खा, गिलकं खा, विदाऊट डाळ, कुठली डाळ न टाकता
दोडकं, गिलकं, भेंडी, डांगर, भोपळा, किती झाले 5. दोडकं, गिलकं, भेंडी, डांगर, भोपळा हे तुम्ही खाऊ शकता. बटाटे पण तुम्ही खाऊ शकता. तुम्ही रताळे, यस, तुम्ही रताळे जरी कधी उपवास असेल तर ते पण तुम्ही खाऊ शकता. एवढे 7 पदार्थ झाले. आता मी तुम्हाला सांगते, मी माझ्यावर कधी कधी असं होतं ना की सकाळची भेंडी पण तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. असं नाही की सकाळचं संध्याकाळी खायचं नाही, खाऊ शकता. 7 दिवस काढायचं की आयुष्यभराने सांगते तुम्हाला की हेच खान हेच नका खाऊ. 7 दिवस खायचंय. आज जर भेंडी खायचं तर संध्याकाळी डांगर खा, उद्या भोपळा खाला तर गिलकं खा, दोडकं खा. वांगे खायचे नाही, गवार खायचे नाही. हे काही नियम आहे. वांगे कट करून बंद, गवार कट करून बंद, कांदा लसूण बंद, मांसाहार बंद, मसाल्याचे पदार्थ खायचे नाही. आता बघा, लाल मिरची तुम्ही खाऊ शकता. तुम्ही हिरवी मिरची, आता मी तुम्हाला मला सांगते, मी मोस्टली हिरव्या मिरचीच्याच भाज्या करते. काय असेल ते सगळं हिरवी मिरची करते. काळा मसाला खायचा नाही. काळ्या मसाल्याची भाजी पण खायची नाही, किंवा त्यांनी फक्त खोबरं मिक्सर मध्ये केलं तर काळा मसाला खायचा नाही, जो गरम पडतो आपल्याला, तो खायचा नाही. मग लाल मिरची, हिरवी मिरची, हळद, मीठ हे तुम्ही खाऊ शकता. बिस्किट खाऊ नका, प्लीज बिस्किट खाऊ नका. चपाती करा, तूप मस्त लावा, छान तूप पोळी खा तुम्ही. तो जो पराठा आणि तुम्ही चहा पिऊ शकता. बिस्किट वर्ज्य आहे. वडापाव, समोसा, कचोरी सगळं बाहेरचं वर्ज्य आहे. या 7 दिवसामध्ये आत्मा चांगला आहे, शरीरही चांगलं असतं, तेवढं महत्वाचं असतं. खाली दिवाणवर, गादीवर झोपायचं नाही. ज्यांना पाठीचा त्रास आहे, ज्यांना खाली बसवत नाही, त्यांनी गुरुचरित्र खुर्चीवर बसून वाचला तरी चालतो. खुर्ची घ्या, छानपैकी टेबल घ्या, बसून वाचा. दुसरं, ज्यांना खाली बसता नाही येत त्यांनी दिवाणवर गादी काढून घ्यायची, चटाया, बेडशीट, ब्लँकेट सगळं टाका. कारण आता थंडी आहे, पाठ पण आपली दुखते. ज्यांची डिलिव्हरी झाली, मी समजू शकते की पाठीचा बॅक पेनचा त्रास आहे, तर अशा वेळेस काय करू शकतो, तर आपण तुम्ही 4-5 चादरी सगळं टाकून तुम्ही पांघरून घेऊ शकता. फक्त गादीवर झोपायचं नाही. सोफ्यावर न बसण्याचा प्रयत्न करा, खुर्चीवर बसा. बाकी आय थिंक सगळेच नियम मी तुम्हाला सांगितले आहे. डाव्या कुशीवर तोंड करून झोपायचं. आता मी माझं सांगते, म्हणजे बाळ रात्रीचं फिडिंग करतो, प्रत्येक वेळेस काही मी काही डाव्या कुशीवर झोपू शकत नाही, पण झोपताना ट्राय करा. कारण डाव्या कुशीवर झोपल्यावर दत्त महाराजांचे संकेत येत असतात. आणि या 7 दिवसात माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला महाराज दृष्टांत देता अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी प्रचिती घडतच असते. ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं त्या घरात महाराज सूक्ष्मतेने वास करत असतात. गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे तुम्हाला सांगते, गुरुचरित्र पारायणावर व्हिडिओ करण्यासाठी मी किती आतुर होती ना, मला असं झालं होतं मी कधी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण हा ग्रंथ जीवाच्या खूप जवळ आहे. माझा स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आणि हा ग्रंथ जीवाच्या खूप जवळचा आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना नित्य सेवा झोपायची नाही. रोज 3 अध्याय 11 माळी वाचायच्या आहेत. 3 अध्याय तरी वाचा. 11 माळी शक्य असेल तर अर्थात, कारण तुम्ही महाराजांची सेवा आणि आपलं जी संकल्पयुक्त पारायण चालू असेल ज्यांचे 21 दिवसाचं, त्यांना काही नित्य सेवा करायची गरज नाही. त्याचं ते कंटिन्यू चालू ठेवू शकतात. तर ह्या पद्धतीने आहे. आता याची सांगता वगैरे ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगलेलं आहे, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा, पण माहिती तेवढी महत्वाची होती. अजून काही असेल, बरं, अजून एक महत्वाचा नियम की गुरुचरित्र पारायण बसताना मासिक धर्माच्या तारखा आपल्याला माहिती असतात, आणि ते खूप मोठं टेन्शन असतं की ती तारीख बघा. महिलांना, तुम्हाला जर ह्या 20 ते 26 मध्ये तारीख येणार असेल ना, तर तुम्ही बसू नका ग्रंथाला. किंवा तुम्हाला जर कोणतरी वाचणारा असेल, नवरा वाचणारा असेल, मुलगी वाचणार असेल, तर तुम्ही ट्राय करा. पण जर कोणीच नाही ना, कारण त्या ग्रंथाची हाल नका करू. गुरुचरित्र ग्रंथ असं नाही की 4 दिवस स्किप करायचं नाही. त्या ग्रंथाला खंडन पडता कामा नये. 7 दिवसाचं पारायण 7 दिवसातच झालं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून कोणीतरी वाचणार असेल तरच पारायणाला बसता. इच्छा खूप आहे, माझी पण आहे. आता ते सगळं महाराजांच्या हातात आहे. काय आहे तर काय माहिती नाही. म्हणून सांगते की गुरुचरित्र ग्रंथ करताना मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल, तुम्ही करू शकत नाही. आणि चुकून जरी विटाळ सुतक आलं तर गुरुजींना बोलवा, शेजार पाजारच्या ताई मावशी कोणीतरी असेल त्यांना बोलवा, त्यांना म्हणा बाई वाचून घ्या, तेवढं त्यांना पण त्याचं चांगलं फळ मिळेल. हा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे. मधूनच मासिक धर्म आला, अर्थात म्हणजे काही वेळेस असं होतं की खूप लवकर येते की आपली जर 27 तारीख असेल तर 22ला असेल, असं जर तुमचं असेल तर तुम्ही, आणि गोळ्या वगैरे घेऊ नका. शरीराची हेळसांड तुम्ही करू नका. देव सगळं बघत असतो. उगाच तुम्हाला त्रास होईल असं काही करू नका. पण जर मासिक धर्म जवळपास असेल तर मग पारायण करू नका. जर दुसरं कोणी वाचणार असेल तर तुम्ही बसू शकता, काही हरकत नाही. ते सगळं महाराजांवर असतं, ते सर्व करता. आणि कविता कोणाकडनं किती अध्याय वाचून घ्यायचे सगळं महाराजांवर असतं.
रोज किती अध्याय वाचायचे सगळं याच्यात दिलेलं आहे. तुम्ही आणा हा ग्रंथ आणि खरंच सांगते महिलांना जीव तोडून पहिल्यांदा पारायण करणार असेल तर अनुभव घेऊन बघा. अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एवढं शाश्वत सत्य आहे आणि खूप सुंदर ग्रंथ आहे. कितीतरी अशक्य कोटीच्या गोष्टी ह्या ग्रंथाने शक्य होतात. अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा अनुभव मी तुम्हाला नक्कीच या सप्ताह काळात माझ्या जवळच्या लोकांना आलेले अनुभव सांगते की कुठलेही नियम अटी न पाळता लोकांनी पालन केले आहे, पण त्यांच्यातील खूप अवघड मी सांगेल ते तुम्हाला. आता फक्त आजच्यासाठी फक्त इतकंच. मांडणी वगैरे मी तुम्हाला नक्की सांगेल. तर अजून टाइम आहे, तुम्हाला घरात पारायण करायचं असेल तर काय करायचं कसं करायचं सगळं तुम्हाला सांगेल मी आत्तासाठी फक्त इथे. झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि प्लीज 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 महिलांना गुरुचरित्राचं पारायण करा. जास्तीत जास्त पारायण करा. केंद्रात पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रातच जाऊन करा, नाहीतर तुम्ही घरातही करू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण तशाच